जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। अख्तर पीरजादेंची प्रचारात आघाडी, रामानंद नगर व नागराळेत जोरदार कोपरा सभा। 3 महिन्यात एसटी बस सुरू करण्याचे आश्वासन। रामानंद नगर पंचायत समिती गण क्रमांक 66 साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अख्तर अल्लाउद्दीन पीरजादे यांनी निवडणूक प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। रामानंद नगर येथे 4 तर नागराळे येथे 2 अशा एकूण 6 कोपरा सभा घेत पीरजादेंनी मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे। रामानंद नगर पंचायत समिती गणातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अख्तर पीरजादे हे राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवत आहेत। अख्तर पीरजादे यांनी शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते विनायक गोंदिल तसेच आपल्या कुटुंबियांसह प्रचाराची जोरदार सुरुवात केली। रामानंद नगर, सावंतपूर व नागराळे या तिन्ही गावांमध्ये आपला दांडगा जनसंपर्क असल्याचं सांगत लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्याची भावना त्यांनी मतदारांसमोर व्यक्त केली। नागराळे येथे झालेल्या सभेत बोलताना पीरजादे यांनी जनतेला मोठे आश्वासन दिले। नागराळे मिरज व नागराळे इस्लामपूर एसटी बस सेवा अवघ्या 3 महिन्यांच्या आत सुरू करण्याचा शब्द त्यांनी दिला। तसेच शासनाच्या सर्व योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मतदान रूपी आशीर्वाद घेऊन मला लोकसेवा करण्याची संधी द्या असं आवाहन ते प्रत्येक सभेतून नागरिकांना करत आहेत। पण काही काहींचे असे अजून कुटुंब आहेत त्यांना अजून पायी प्रवास करावा लागतो, सायकलवरनं प्रवास करावा लागतो। मी अल्पसंख्याक समाजाचा जरी असलो, मुस्लिम समाजामध्ये जरी जन्म घेतला असला तरी सर्व समाजामध्ये मी वावरतो। महाभारतामध्ये जर म्हटलं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गणरायाच्या या ठिकाणी वंदनानं सर्व कार्यक्रम चालू होत आहेत। महाभारतामध्ये म्हटलं जातं यदा यदा श्रीधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतान माधर्मस्य तदात्मानं सृजामयं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्टिता धर्म संस्थापनाधाय संभवानी युगे युगे। सर्वमंगलम मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। खरोखर सर्व समाजामध्ये आम्ही वावरतो। अगदी कुणाचं मयत जरी असलं तर शिकाळ बांधण्यापासून, शिर्डी बांधण्यापासून, अभंग बांधण्यापर्यंत आम्ही जातो। आमच्या गावा हे म्हणण्यापर्यंत सुद्धा काम मी आमच्या कुठे असेल तिथं मी करतो। कुणाचंही मृत्यू आला असेल, नुसतं कळलं की कळलं तिथं हजर होणे, धना वगैरे नसतो तर या ठिकाणी मातीला का होईना मी तिथं या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असतो। इथं आमचे संबंधित बरीचशी कुटुंब आहेत। मला इथं घ्यावंसं वाटतं, आमचे मित्र स्वर्गीय अनिल भीमराव गायकवाड असतील, सोन्याबाई गायकवाड BR रोड लाईन, त्यांचे 2 ट्रक असायचे, 64-29 असेल, 65-35 असेल, अशी 2 ट्रक त्यांची असायची। रमेश डॉक्टर त्यांचे थोरले बंधू, ते गावचे सरपंच म्हणून त्यांनी विवाहाबाच्या नेतृत्वाखाली काम केलं। विवाहाबासारखा विचारवंत सुद्धा या महाराष्ट्राला या गावानंच दिलेला आहे। शिक्षकीय पेशामध्ये ते काम करत होते, प्रतिनिधी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून आबा काम करत होते। या ठिकाणी जर बघितलं लालासाहेब पाटील गुरुजी असतील, त्याचबरोबर या ठिकाणी हनुमंतराव चव्हाण अण्णा असतील, सरपंच गुत्ता अण्णा बाबर सरपंच असतील, त्याचबरोबर मस्की बापू असतील, अनेक मंडळींशी या ठिकाणी आमचा जाल पाटील जे वारले ते सुद्धा आमचे मित्रच होते। अनेक संबंधित लोकांशी आमचा या ठिकाणी परिचय आहे। अनेक कुटुंबाशी, इथं शशिकांत पवार मेडिकल आहे, तो माझा वर्ग मित्र। BSc ला CRचं इलेक्शन होतं, BSc FY मध्ये तो CR म्हणून निवडून आला होता। मतं आणण्यासाठी आम्हाला घरात, त्याच्या इथं समोरच्या घरामध्ये आम्हाला मुक्काम आम्ही केला होता। म्हणजे सगळ्या आठवणी आमच्या इथं आहेत। आज रोज मी नागराळे गावाशी संबंधित आहे। नागराळे गावाला जर उमेदवारी जरी मिळाली नसली तरी मी नागराळे गावचाच उमेदवार आहे असं समजायला काही हरकत नाही। कारण रोज तुम्हाला मी पाहतो, रोज कुठल्या निमित्तानं मी इथं येतो। या ठिकाणी शाळेच्या निमित्तानं मला इथं येणं जाणं होतं, त्यामुळे सर्वांचा माझा परिचय बऱ्यापैकी झालेला आहे। मला सांगावं वाटतं, अनेक आंदोलनं मी केली। 51 दिवस सलग मी रेल्वे स्थानकावरती आंदोलन केलेला मी माणूस आहे। मी आझाद मैदानावरती मुंबईमध्ये सुद्धा अनेक प्रश्न घेऊन लढलेलो आहे। सुशील कुमार शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला लोड शेडिंगच्या प्रश्नासाठी मी आझाद मैदानावरती उपोषण केलेला माणूस आहे। त्यावेळेला मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचा चार्ज इसाक बागवान म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते, त्यांच्याकडे चार्ज होता। ती सगळी माहिती
तुम्हाला पत्र बघायचे असतील तर पत्र सुद्धा माझ्याकडे आहे. एक अभ्यासू उमेदवार तुम्हाला लाभलेला आहे. कामं कशी करायची असतात, शासनाच्या योजना कशा आणायच्या असतात, त्या सर्व आम्हाला माहिती आहे. अधिकाऱ्यांच्याकडून कामं कशी केली पाहिजेत. मी 24 तास तुमच्यासाठी सेवेसाठी इथं तयार आहे. 24 तास मी वेळ द्यायला तयार आहे. तुम्ही बघा, तुम्ही ज्यांच्याकडे पक्षनिष्ठा आहे त्यांनी जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मतदान करावं, परंतु पंचायत समितीच्या उमेदवाराला मतदान करताना त्यांनी 2 नंबरला माझं अख्तर अल्लाउद्दीन पिरजादे नाव आहे. 2 नंबरला माझ्या नावाच्या समोर मशालीचं बटन आहे. मशालीचं बटन दाबून तुम्ही मला तुमचं अनमोल असं मतदान द्यावं हे सांगण्यासाठीच मी आज इथं आलेलो. माझ्याकडनं जर तुमच्या निवडून आल्यानंतर कुठल्याही कामाची जर अपेक्षा असेल तर तुम्ही मला फोन करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही माझ्याकडे यायची गरज नाही. नुसतं मला निरोप जरी दिला तरी मी तुमच्या जाग्यावरती येऊन तुमचं काम काय आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्या कामाची पूर्तता करण्यासाठी मी इथं प्रयत्न करेन. माझ्याकडे कर्मचारी वर्ग नाही, माझ्याकडे कार्यकर्त्यांची झुंड नाही, पण आम्ही या ठिकाणी काय आमची झुंड जी आहे घरामध्ये जे बसलेले मतदार आहेत जे 7 तारखेला शनिवारी बाहेर पडून ते बसाडीच्या समोरच्या चिन्हाच्या समोरच्या बटनावरती मतदान देऊन आम्हाला बहुसंख्येनं ते मतदान देणार आहेत याची मला खात्री वाटते. आता जर बघितलं रोज संपर्कातला उमेदवार जर तुम्हाला जर मिळाला असेल तर का देऊ नये. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, एक पत्रकारिता क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं व्यक्तिमत्व म्हणून मला या ठिकाणी जिल्हाभर ओळखलं जातं. प्रत्येक गावातल्या नेत्याशी माझा संपर्क आहे, सर्वसामान्य जनतेशी